कारण 5 संघ इथून प्रमोट होतील। पूर्वार्धाचा खेळ तुम्ही निश्चित पाहणार आहात। महायुतीचं हे भगवमय वातावरण, शिवसेनेचं बलाढ्य आणि अत्यंत धडाकेबाज असं आयोजन खानिवलीच्या क्रीडांगणावरती निश्चितच हॅट्रिक आमदार, दमदार आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा सुभाष 11 खानिवली आयोजित हॅट्रिक आमदार चषक 2026। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जे स्वीकारलं खानिवली संघानं। खानिवली संघ आपण आयोजक जरी असला तरी देखील वेळेचा भान आपल्याला ठेवावं लागेल, कारण या क्रीडा मंचावरून आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं इथून होणार नाही। तुम्हाला देखील इथून पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या। दोन्ही संघांचे 12th मॅन इथं उपस्थित असणं गरजेचं आहे। खानिवली संघाचा 12th मॅन। चला मॅचला होती सुरुवात। बॅटिंग करतात दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि मिलन। पहिलाच बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न झाला। फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट फाईन लेग मधून एकही धाव न देणं इथे मात्र पसंत केलंय। योगेशच्या विरोधात प्रमोद जो गोलंदाजी करतोय त्यांचं विशेष प्रमोदचं कौतुक केलं पाहिजे, कारण आज ज्यावेळी तुम्ही घरच्या मैदानात खेळताना त्यावेळी खरं तर एक वेगळा दडपण असतो, एक वेगळा दबाव असतो। पहिल्या षटकानंतर इथे लॉट्स टाकले जाणार आहेत दुसऱ्या फेरीचे, त्याची देखील नोंद घ्या। इथे मात्र बॉल तयार ओव्हर द विकेट। प्रमोद आलेत, फटका चांगला उडवलाय बॉल, बॉल चाललाय लॉंग ऑनला। आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या फ्लेक्सला मानवंदना देत चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे। चौकार आलाय, 4 धावा आल्या। थँक्यू। अजय दादा, खरं तर मागच्या वर्षी फार मोठा प्रश्न मोदी साहेबांना देखील पडला होता, कारण युनेस्कोमध्ये भारताचं नेतृत्व कोण करणार। भारत पाकिस्तान युद्धावर संयुक्त राष्ट्रांनी स्पष्टीकरण मागवलं आणि त्याचं प्रतिनिधित्व केलं। अत्यंत सुशिक्षित असणारे आपल्या कार्यतत्पर आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी युनेस्कोमध्ये जाऊन तिथे भारताला रिप्रेझेंट केलं आणि आपली बाजू, आपला महाराष्ट्राचा वाघ तिथे निधड्या छातीनं त्यांनी संयुक्त राष्ट्राला देखील प्रत्युत्तर दिलं। आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबांचा विश्वास तिथे त्यांनी जिंकला आणि खऱ्या अर्थानं हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या चर्चा जरूर करतोय। इथे बॉल तयार, लेग स्टिकच्या बाहेर अतिरिक्त चेंडू इथं हाताळलाय, त्यामुळे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय। संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। 6 रन्स ऑन स्कोर कार्ड। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला इथे लॉट्स टाकायचे आहेत, याची देखील खबरदारी आपण घ्याल। फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला स्लॅश केलाय बॉल, अत्यंत वेगानं बॉल चाललाय। आदरणीय निलेश दादा गुरव यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप। आला इथे दमदार चौकार। थँक्यू डीजे। आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती। 10 रन्स ऑन स्कोर कार्ड। पहिल्या षटकात चांगली फलंदाजी होती, विशेषतः पच्छापूर संघाच्या वतीनं। अगदी जे मेन जंक्शन आहे आणि पहा इथे आणखीन एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा हा देखील चौकार धावफलकावर होईल कनेक्ट। टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती। 14 ऑन स्कोर कार्ड। 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात या महाराष्ट्राच्या मातीकरता। दारोशनं रक्त वाहत ज्या माझ्या राजानं 40 दिवस अत्याचार सोसले त्या धर्मवीर संभाजी महाराजांचा आकडा आला इथे 14 मे 1657 आणि बलिदान मास देखील सुरू आहे 1 फेब्रुवारी 1689। या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस। इथे मात्र फटका सजवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये। हा छत्रपतींचा वाघ इथे मात्र ठोकतोय आणखीन एक विध्वंसक फटका। षटकार। डीजे थँक्यू। माफी मागतो कारण तुम्हाला थांबवलं। इथे उद्योजक डाकिवलीचे आदरणीय कुंदनजी पाटील साहेब उपस्थित झालेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं।
सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोचली आहे ती मात्र 20 या आकड्यावरती. सन्माननीय बंटी शेठ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय हर्षदजी पाटील या स्पर्धेला त्यांच्या वतीने देखील सदिच्छा भेट दिली जाते. तर त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे. दुसरं षटक युवराज आलेत आणि सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील साहेब या क्रीडा मंचावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर बैलगाडा शर्यत हा एक वेगळा साज आहे आणि मागच्या वर्षी इताड्याचं जे क्रीडांगण सजलं, भली मोठी महाराष्ट्रातील एक नामवंत शर्यत स्पर्धा त्यांच्या वतीनं आपण पाहिली. याची देही याची डोळा तो सोहळा देखील आपण पाहिला. चला लॉटसाठी आपण इथे आमंत्रित करूयात सगळ्या विजयी संघांचे कॅप्टन. चला यानंतर आपण यावर्षी सुद्धा मोठा धडाका आहे. आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन. बैलगाडा शर्यतीच्या वतीनं यावर्षी पहिलं पारितोषिक 4 व्हीलर, 12 बाईक, 12 मोटरसायकल, 12 सायकल आणि 12 फ्रीज. वॉट जबरदस्त आहे. शेतकऱ्याचे कष्टकऱ्याची पोरं काय करू. जगन पाटील साहेब समान आहे तुम्हाला, कारण बैलगाडा शर्यत हा व्यासपीठच खरं तर वेगळा आहे आणि शेतकऱ्यांच्या या छंदाला जोपासण्याकरता किती ताकद लावावी लागली तर ती इथून लावली जाणार आहे. इथे मात्र शॉर्ट पॉईंटला झेल कॅच इथून ड्रॉप्ड. संघाची टोटल याच एका आकड्यानं एक्स्ट्रा स्वरूपात वधारेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. म्हणजे जसं हिंद केसरीचं मैदान सांगलीला सजलं होतं तसंच गेल्या वर्षी इताड्याचं मैदान देखील अगदी हुबेहूब तेच बैल, त्याच पद्धतीनं तीच पब्लिक आणि यावर्षी सुद्धा कदाचित त्या हिंद केसरीपेक्षा देखील मोठा धमाका आपल्याला करायचा आहे. त्याकरता प्रत्येकाची उपस्थिती महत्त्वाची आहे. इथे मात्र फटका पहा. बॉल चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून, चेंडू निघून जाईल. मिलनच्या बॅटमधून आलाय धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27. दुसरं षटक. गोलंदाज दर्शन. इथे बॉलचं मेरिट चेक करावं लागेल. पॅच लाईन थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर आहे त्यामुळे पंच निर्देशित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर कनेक्ट होते. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आमचे आदरणीय सहकारी समालोचक संदीप पाटील सर देखील कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लॉट्स टाकतोय आपण दुसऱ्या फेरीचे. बॉल तयार. दर्शन ऑफ कटर आणि त्याला पाठवलंय सरळ. कर्विलिनियर मोशन घेत बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत त्या 2. याच 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 3-0. 30 धावा बिनबाद 30. काय सुरुवात केली आहे पच्छापूरनं. पच्छापूर हे खरं तर ग्रामीण भागातलं मोठं जंक्शन आहे जिथे 2 रस्ते तुम्हाला, अगदी जो चौक आहे पच्छापूरचा तिथे 4 रस्ते कनेक्ट होताना दिसतात जिथून तालुक्यांच्या दिशा बदलल्या जातात आणि त्याच गावातनं एक खेळाडू इथवर पोहोचलेत. एकंदरीत संघाची टोटल फक्त 30 या आकड्यावरती आहे. या षटकातला लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. बॉल तयार. दिशाहीन गोलंदाजी. असं म्हणतात की गोलंदाजाची दिशा भरकटल्यावर संघाची होते ती दशा आणि कदाचित ते जे पृथक्करण आहे गोलंदाज दर्शन स्वतः दडपणाखाली जाऊन स्वतःच्या संघाला देखील बॅकफुटवर आणतोय. चांगली गोलंदाजी आणि पुन्हा एक वाईट बॉल. पंच शकील कोटी सर इथे मात्र जमिनी समांतर हात करत आहेत. संघाची धावसंख्या रॉकी सर आहे तेच यस 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला पच्छापूर लढती आहे. लेग कटर आणि त्याला पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला.
इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार बजाव. डीजे लॉट्स आपण टाकतोय. आदरणीय जगनशेठ पाटील साहेब आमच्या सोबत जोडले जात आहेत आणि पहा सगळे संपलं. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा. डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक चालला इन फ्रंट ऑफ द विकेट. समोर क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून सिलिमिडॉन मधून दिली जाईल सिंगलच्या सहाय्यानं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. वडवलीच्या विरोधात वडवली ही पहिली लढत आहे आणि त्यानंतर विजयी संघ आणि त्या विपक्षामध्ये मैंदे या 2 संघांदरम्यान दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. जितका उंच तितका लांब जाईल का, तर उंची अतिरिक्त गाठली त्यामुळे नो बॉल. इथे निश्चितच जमेची बाजू ठरली आहे पच्छापूर संघाकरता आणि त्या धावा कनेक्ट झाल्यात. नो +2 टोटल 3 धावा. ओव्हर स्टेपिंगचा नो एक सिंगल. हे क्रिकेट आहे दोस्तो, काही घडू शकतं. आपण ऑफिशियली आधी प्रेडिक्शन लावणं खरं तर फार चुकीचं आहे. आणि आपण वळूयात आता सन्मान सोहळ्याकडे. खऱ्या अर्थाने या क्रीडा मंचावर ज्यांची वंदनीय उपस्थिती आणि नवतरुणांमध्ये ज्यांचं नेहमी पाठबळ असतं असे अत्यंत भारदस्त दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते तथा आयोजक आदरणीय सन्माननीय अजयजी मोरे साहेबांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजयजी मोरे, सूरजजी मोरे दोघांनाही विनंती आहे की आपण या सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान आणि सत्कार, विशेष सन्मान आणि सत्कार अत्यंत धूमधडाक्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे थँक्यू. सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील साहेब त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. नवतरुणांच्या गळ्यातील ताईत तथा नवतरुणांचं प्रेरणास्थान, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचा इथे सन्मान केला गेलाय. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब बापगावचं व्यक्तिमत्व उपस्थित आहे. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी पाटील साहेब बापगावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार या मंचावरून या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. साहेब आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं मनस्वी आभार. तदनंतर आदरणीय मिथुनजी रणवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सौदरपाड्याचे हे व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय अजयदादा मोरे यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण मिथुनजी रणवी, सन्माननीय मिथुनजी रणवी साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार. अत्यंत जबरदस्त सन्मान चिन्ह या स्पर्धेला बनवण्यात आलंय. व्हेरी स्पेशल डिझाईन, जिथे राजमुद्रा अगदी प्रत्येकालाच असं वाटेल की आमच्या शोकेसमध्ये हे सन्मान चिन्ह असावं आणि प्रत्येक गोष्ट दूरदृष्टीने इथे हेरली आहे. तदनंतर डाकिवलीचे उद्योजक सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, मराठी उद्योजक, मराठी अस्मिता, त्यांचा इथे विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. उद्योगपती आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, डाकिवलीचं हे व्यक्तिमत्व, त्यांचा इथे विशेष सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर मान्यवर पाहुणे इथून रजा घेत आहेत. सन्माननीय आदरणीय जगनशेठ पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी इथून मात्र रजा घेत आहेत. आपण इथं आलात ऋषी पाटील, आपलं देखील मनापासून आभार आणि
वळूयात आपण पुढच्या सत्कारांकडे. सन्माननीय बंटी शेट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. आदरणीय सूरजजी मोरे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय बंटी शेट यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. तदनंतर सन्माननीय हर्षदजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण सूरजदादा मोरे यांना करूयात. हर्षदजी पाटील. सन्माननीय हर्षदजी पाटील यांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. चेंडू बराच काळ हवेत आहे. खेळाडूंची पुन्हा एकदा माफी मागून आपण जाऊयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. सन्माननीय आदित्य पाटील वाप्याचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण सन्माननीय सूरजदादा मोरे यांना करूयात. दोन चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 56 या आकड्यावरती. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर महेश. बीमर क्रमांक 1 धोकादायक चेंडू म्हणून ज्याची घोषणा पंचांनी इथे केली आहे. फ्री हिटची संधी असेल पुढच्या बॉलवर. सन्माननीय हितेशजी पाटील चाण्याचं व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. सन्माननीय हितेशजी पाटील त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय हितेशजी पाटील यांचा सन्मान केला गेला. बॉल तयार. महेश. फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर आणि जितका उंच तितकाच लांब. इट्स अ हाय अँड हँडसम सिक्सर. 6 धावा. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 65 या आकड्यावरती. बलाढ्य धावसंख्या पच्छापूरकरांनी इथे उभी केली आहे. रणसंघर्षाचं मैदान गाजवत असताना एकट्यानंच लढावं लागतं. फक्त लढताना आपलं मनगट कुठे गहाण ठेवता कामा नये. आणि कदाचित तोच खरा सेनापती जो एकट्यानंच निधड्या छातीनं लढत असतो. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध बॉल चाललाय. आणि पहा, जेव्हा ग्रहतारे फिरतात ना तेव्हा सगळीच चक्र उलटी फिरायला लागतात. कदाचित तेच क्रीडा विश्वात देखील पाहायला मिळालं. पच्छापूरला मिळतील आणखीन 4 धावा. टीमची टोटल 69 या धावसंख्येवरती. एक शेवटचा 2 चेंडू अजूनही शेष आहेत, कारण एक नो बॉलचं डिलिव्हर्जन झालंय. सन्माननीय विनीतजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय विनीतजी नाईक. टीमची धावसंख्या 69 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना पच्छापूरकर काय बॅटिंग केली आहे. विशेष कौतुक करावं लागणार आहे मिलनचं. तुफान फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार. सुपर बॅटिंग. धुमाकूळ बॉल चाललाय सरळ स्टँडच्या बाहेर. मिलनच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवर देखील मोठा धमाका. एकंदरीत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 75. विजयाकरता 76 धावसंख्येची गरज आहे. बेस्ट बॅटर करता या स्पर्धेच्या निमित्तानं हर्षद पाटील चाने यांच्या वतीनं इथे एक बॅट त्या खेळाडूला प्रदान करण्यात येईल. ती ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेच्या निमित्तानं इथून मात्र भूमिक स्पोर्ट्स श्रवण ठाकरे त्यांच्या भूमिक स्पोर्ट्स या ब्रँडची फळी इथून मात्र दिली जाईल. थँक्यू. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण ऐकूयात. रोहितजींना आपण संदीपजी पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू.
सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅट्रिक आमदार चषक 2026चं हे ज्या पर्वाचा आपल्या सर्वांना वाटावं गर्व असं हे चौथं पर्व, यातच आहे सर्व. हॅट्रिक आमदार चषक सुभाष 11 खानिवली आयोजित हॅट्रिक आमदार चषक 2026चं हे चौथं पर्व. सामना पाहतोय पहिल्या फेरीमधील अंतिम सामना, ज्यामध्ये पूर्वार्ध झाला, उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. ज्या संघाने आत्तापर्यंत 2 संघ विभागलेले आपण पाहिले, एकंदरीत पाचशापूर गावचे या सीझनला एकवटलेला संघ पाहिला. परंतु एकीचं बळ काय असं नाही, पाचशापूरकरने या सीझनला अक्षरशः सर्वांना दाखवून दिलं. कारण जिथनं एक गाविक संघ फॉर्मॅटमध्ये हा संघ उतरला आणि मग तिथनं आतापर्यंत 3 चॅम्पियन पद आणि 1 रनरअप राहिले आतापर्यंतचा तो प्रवास, आणि 1 ट्रॉफीच्या शोधात अजून त्यांच्याच घरच्या मैदानावरती 1 ट्रॉफीच्या शोधात तर ते पहिल्याच दिवसामध्ये निघालेत. आज देखील इथनं कसा खेळ राहील यासाठी देखील आपण पाहणार आहोत. सर्व संघ स्वतःची स्पर्धा असताना देखील या मानाच्या, अभिमानाच्या आणि या मोठ्या करंडकाला उचलण्यासाठी सर्वच खेळाडू उपस्थित झालेत. सो त्यांचं देखील फर्स्ट ऑफ ऑल वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. विजय संघ विपक्षामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे. ज्या महिंदे संघाची हुकूमत ओमसाई क्रिकेट असोसिएशनमध्ये या सीझनमध्ये हमखास राहिली आहे, त्या संघाने 1 सामना तर जिंकला आहे. ज्या संघाची हुकूमत आपण ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या बाहेर देखील राहिली आहे, तो संघ आपण पाहतो एकविरा स्पोर्ट्स पाचशापूर. सुभाष 11 खानिवली बी टीमच्या प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजावरती केलेलं आक्रमण, तब्बल 75 धावा 76 धावांचा टार्गेट सेट केले आणि त्या बँक ऑन टार्गेटकडे पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील हे दोन्ही खेळाडू. फलंदाजीसाठी दाखल झाला आहे महेश आणि दर्शन मारुक, आणि गोलंदाजी ट्रॅकवरती निकेत गोरे गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला स्विंगिंग गोलंदाजीसाठी चर्चेतलं नाव आणि यंगेस्ट टॅलेंटेड खेळाडू त्यापैकी एक पाचशापूर टीमचा हा खेळाडू निकेत गोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. वेग देखील प्रचंड त्याच्याकडे, तेवढी गुणवत्ता, तेवढीच क्लास गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे नक्कीच पॉवर पाहायला मिळते. पहिला बॉल, लेट्स प्ले, गेम ऑन. सामन्याला सुरुवात केली जाईल. समोर महेशला पाहतोय. पहिला बॉल, चांगल्या प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला, गुणवत्ता अगदी ठासून भरलेली पाहायला मिळते. आणि एखाद्या वेळेला तुम्ही एखादा करंडक उचलता, तदनंतर मग तुमच्या संघाची एक्स्ट्रा एनर्जी मिळते. मग तो दुसरा करंडक, मग तिसरा आणि मग तो चौथा, आणि सध्या ते 5व्याच्या शोधामध्ये एकविरा स्पोर्ट्स पाचशापूर संघ पाहायला मिळतो या सीझनमध्ये. शफोलून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका आणलाय डीप फाईन लेगच्या क्षेत्राखाली, चेंडू आला ऑन द कार्पेट वेगाने, धावा मिळतील 4. आलाय आमदार चषक, दमदार चौकार. इथे देखील इनसाइड खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका आहे, चेंडू ग्लान्स केला ऑन द कार्पेट, पुन्हा एकदा वेगाने बॅक टू बॅक इनर दुसरा. हा आलाय दमदार आमदार चौकार. दोन याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल, याच पद्धतीचे फटके आणावे लागतील. एक विशालके आव्हान आणि एक मोठं टार्गेट जे सेट केले, त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड शक्ती एकवटणं गरजेचं राहील. फिल्डिंगचे मध्ये काहीतरी चेंजेस पाहायला मिळतात. अजून एक आपण पहिला क्रॉस बॅटेड फटके आणण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, दिशेवंत्री नियंत्रण नाही आहे, परंतु गोलंदाजी युनिटी स्ट्रेंथ अगदी पॉवरफुल पाहायला मिळते या संघाची. त्यामध्ये निकेत गोरे असेल, सूरज पाटील आहेत, राहुल भोईर, आणि तदनंतर मग पाहिलं तर 4थ्या षटकासाठी या टीममध्ये योगेश पाटील देखील इंटर पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, योग्य प्रतीची गोलंदाजी, त्यालाच अनुसरून नेहमीच झालेला आत्तापर्यंत पाचशापूर टीमचा खेळ. आणि ते सध्या तरी त्याच्या आत्तापर्यंत विनर ट्रॉफीच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहिलं आहे की योग्य तो परफॉर्मन्स त्यांचा या सीझनला झाला आहे. तोच परफॉर्मन्स आज या मॅचमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. लाऊड अपील आहे, एशन टेकन, फलंदाज बाद,
महेशच्या पारीचा अंत आणि 2 चौका त्याच्या बॅटमधून आले आणि अखेर 5व्या बॉलवरती तो बाद होताना डगआउटच्या स्थळाला जाईल. फलंदाज मिस्टर प्रमोद मोरे इन ॲट नंबर 3 वर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी तर करताना पाहायला मिळाले होते प्रमोद. त्याच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 ठोकल्या होत्या. आता त्या 20 धावा वसूल करण्याची वेळ आहे आणि जर चांगला खेळ राहिला तर मग प्राईजचा हकदार देखील बनतील या मॅचमध्ये. काहीसं प्राईज देखील त्यांना मिळेल, परंतु तो प्राईज मिळण्यासारखी फलंदाजी करावी लागेल. इथे पहिलाच फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न मिलन दिवे चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप होणार नाहीये कारण सेफ हँड म्हणून पाठपद्न आलेला हा पहिला आमदार चषक षटकार. पाहायचो त्याच पद्धतीचा पहिला फटका आणला त्याने आणि नेहमी चर्चेतला खानविलीकरांसाठी हा खेळाडू असायचा. दर्शन मारुक सूरज पाटीलवरती केलेलं तो आक्रमण चर्चा होणारच कारण ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता जो जुना खेळ आठवणं गरजेचं असतं आणि मग तोच खेळ सध्या दाखवत असताना चौकार पाहायला मिळाला. फलंदाज अभयशा पाटपद्ना उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. चौक उत्तर मिळतंय सध्या तरी. 16 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गणेशच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. इथे फटका अजून एक चांगला आहे. टायमिंग प्रॉपर तर झालं नाहीये. एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडूच्या खाली शतक निकेत गोरे वेल जज अँड टेकन. अनदर विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद अभय. सागर नवीन फलंदाज एंटर होतील इथनं इन ॲट नंबर 5 वर आणि जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय योगेशजी पाटीलसाहेब बंटी शेट यांचं शुभागमन झालं आहे. त्यांच्या सोबतीने अर्जुली गावचं व्यक्तिमत्व आहेत सन्मानित सुफी पटेल साहेबांना या ठिकाणी वेलकम आणि त्यांच्या सोबतीने विकासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. या तिन्ही मान्यवरांचं हॅट्रिक आमदार चषकाच्या क्रीडा मंचावरती या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि त्या फ्री एंट्री टुर्नामेंट या जिल्हा परिषद गट मोंडूसाठी ही पर्वणी सध्या दिली आणि त्याच पर्वणीमध्ये खेळताना आपण पाहतो अनेक संघ. इथे देखील ऑनराईजचा फटका त्या ठिकाणी पुन्हा आता शतक डाऊन द बॉल सिंगल धावीतनं आली आहे. एक विशाल काय आव्हान आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे लागतील. आत्तापर्यंत धावा आपण पाहतोय 21 धावा आहेत. क्लीन बोल्ट या स्थानचा फर्निचर डिस्ट्रॉय. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील. फायनल डे आहे सो याकडे लक्ष द्या. 3 षटकांचा तो सामना विनर टीम विपक्षामध्ये जयवंत महिंदे आणि मग त्यानंतर दुसरा सामना जय बजरंग स्पोर्ट्स वडवली विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली असा हा दुसरा सामना. आत्तापर्यंत 3 संघ इंटर झाले सुपर 4 मध्ये. त्यामध्ये उत्सुक आलाय नवीन फलंदाज या टीमचा बाहुबली खेळाडू आहे. परंतु बाहुबलीकडनं पहिला मी आल्याला मी पाहिलं की झेल हातातनं अगदी इझिली कॅच सोडली होती. बाहुबलीचे दस्तावेज अगदी असे कमकुवत नसतात.
बाहुबली म्हटलं तर मग दस्तावेजाचे अगदी हात देखील मजबूत असतात. ज्याप्रमाणे मिलन देवीच्या आपण या टीममध्ये पाहतो. मिलन देवीच्या हातामध्ये येणारा प्रत्येक चेंडू सेफ आहे आणि त्याच्याकडनं फेकलेला तो थ्रो अगदी भयानक असतो. योगेश पाटील प्राऊड ऑफ पच्छापूर. आत्तापर्यंत ज्या गोलंदाजाने ज्या फलंदाजाने या पाच्छापूर गावचं क्रिकेट अजरामर करण्याचं कार्य केले तो योगेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक जबरदस्त चतुर चाणाक्ष मास्टर माइंड खेळाडू या टीमचा समोर आहे फलंदाज सागर. त्याच्या सोबतीने नवीन फलंदाज कौस्तुभ आलेत. योगेश पाटील एक जबरदस्त खेळाडू नेहमीच्याने पाच्छापूरकरांचं क्रिकेट डेव्हलप करण्यामध्ये हेल्प केली आणि इथे फटका तर पुन्हा एकदा फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावरती परावर्ती झाली आणि त्यानंतर मग पुन्हा आता तो बॅकफुटला गेले. त्या चेंडूचा वेट केला. एका टप्प्याने चेंडू उचलला आणि तो फेकी करत असताना इथनं धावा आल्यात एकच. टार्गेट खूप मोठं होतं आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या झोन षटक्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं अतिशय नितांत गरज होती. परंतु ती बॅटिंग त्यांच्याकडे झाली नाही आणि आत्ता सध्या तरी त्या स्थितीमध्ये संघ नाही आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करेल अशा स्थितीमध्ये तर संघ दिसत नाही आहे. परंतु या मॅचमध्ये काही हुकूमत दाखवली आहे फलंदाजाने. त्यामध्ये मिलिंद देवेचा आवर्जून उल्लेख करेन. इथे देखील अगदी योग्य तो टप्पा लाईन ऑन लेंथ मिरिटवरती गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जणू एखाद्या प्रकारे तिन्ही गोलंदाजांना जो टप्पा मिळाला आहे ना तो अगदी लाईन ऑन लेंथ पकडून आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मान्यवर आमच्या रजा घेताना पाहायला मिळतात. दाखवली घेऊचं उद्योजक आहेत कुंदनजी पाटील साहेब. त्यांच्या सोबतीनं आपण पाहिलं सन्मान बंटी शेट आमच्या रजा घेताना. अजून एक फलंदाज कौस्तुभ इथनं बाद होईल. यशवंत फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. त्याची राहिली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. परंतु येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सन्मान त्यांना मान सन्मान देण्यासाठी जे लागणारे सर्व सामान जे ते शॉल जे बुके त्यानंतर मग ती ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि मग येणाऱ्या पाहुण्यांना नाश्ता देणं त्यांना मग पाण्याची व्यवस्था सर्वच भूमिका त्याची पाहायला मिळाली आहे. आणि ही भूमिका बजावत असताना आता तो सध्या बॅटिंगसाठी देखील दाखल झाला आहे. इथे अलॉंग द कार्पेट ऑन रॉयचा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे साहिल जाधव उपस्थित झाला आहे. सो तिथं सिंगल असा होईल. या षटक्यामध्ये आत्तापर्यंत फक्त धावा खर्च झाल्यात. मिलन देवेचा जबरदस्त खेळ ज्यामध्ये 30 धावाची इनिंग त्याने पेश केली. मग त्यामध्ये योगेश पाटीलचा आपण खेळ देखील पाहिला. सूरजने मिलन देवेचा क्लास आपण पाहिला मॅचमध्ये. सध्याच्या हंगामामध्ये मिलन देवीची बॅट बोलती आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये मिलन देवीची हुकूमत पाहायला मिळाली आहे आणि तीच हुकूमत आज देखील पाहायला मिळत असताना राहुल भोईर आलेत. राहुल भोईर या टीमचा तारणहार या टीमचा वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ दिस टीम राहुल भोईर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुण्याचा साहिल जाधव 190 चेंडू होण्याचा प्रयत्न थांबवले गेले. सिंगल धाव. सागर जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच कारण आता इथनं टार्गेट जे आहे तोपर्यंत पोहोचणार नाही आहे. मग असलेली मनामध्ये हौस मनामध्ये असलेला जो खेळण्याची जिद्द ते मग आता 5 चेंडू फेस करण्यासाठी भाग पाडावे लागतील. कटरचा वापर करत असताना फक्त स्लाइस केलं चेंडूला. सिंगल धाव तिथनं आली आहे. शांत खेळ पाहायला मिळतो. जसा उल्लेख आपण करत होतो की चांगला खेळ पाहायला मिळेल. कालच्या 3 दिवसापासून जी चर्चा होती सुभाष 11 खानविले 20 संघ अनिकेत ज्यावेळी खेळणार आहे तेव्हा चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी परंतु जे म्हटलं त्याच्या विरोधी पक्षाच्या संघाने ती कामगिरी केली या मॅचमध्ये. इथे देखील पहा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टोवरती लागला आणि समीर थाळके तिथं बीट झाले आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप रिजनला फरार. मिळतील धावा 4. आलाय दमदार
आमदार चषक चौकार. रोशन काटेसकर कोचच्या भूमिकेत होते, मेंटॉर होते या टीमचे, परंतु ते देखील नाराज पावलं आले. इथे फटका चांगला आहे, चेंडूचा एक टप्प्याने सीमा पार, चौकार. आणि जगदीश मडवी म्हणत असेल की नशीब तो सीमारेषा पहिलेच पडला, अदरवाईज मग योगेश पाटील बंटी शेट साहेबांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा प्राईज बॅटिंगसाठी दिले जाईल निखिलसाठी. सो निखिलसाठी जगदीश मडवी नव्हे तर मात्र योगेश पाटील साहेब अगदी त्यांच्या वतीने प्राईज दिले जाईल. रोशन काटेसकर मेंटॉर होते, प्रेशरमध्ये होते ते देखील, आणि ते आता मेंटॉरची भूमिका सोडून संघाला सोडून आता अर्ध्यावरती सोडून आलेत. सो आपण योगेश पाटील साहेबांचे शुभाशय ते देऊया आपण निखिलला. चला लगेचच कॅप्टन इथे उपस्थित राहायचं आहे सूरज पाटील. आणि इथे देखील अजून एक फटका चांगला आहे निखिलच्या बॅटमधनं, अजून एक तिसरा. जे मोठ्यांना करता आलं ना ते छोट्याने करून दाखवलं. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. निखिल चला बस झाला, आता भूमिका 500 रुपयाचं प्राईज मिळालं ते घ्या आणि मग पुन्हा आपला मंच पुन्हा आता नीट सांभाळायचा आहे. आजचा दिवस शेवटचा आहे. हार्ड लक अँड टफ लक. एकविरा स्पोर्ट्स 5 टीमचा कॅप्टन आपण या, आणि स्कोरच्या भूमिकेत आकाश मोरे आपण या. चला शेकहँड करायचं आहे, शेकहँड करून मैदान सोडायचं आहे. 5 संघ रोहित भोईर शेकहँड केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही आहे, अदरवाईज आयोगाच्या वतीने आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सो कॅप्टन आपण या, आणि त्या ठिकाणी पुन्हा आता उपस्थित होतील निखिलचे वाकले सर. मी विनंती करेन सन्माननीय योगीजी पाटील साहेब, सुफी पाटील साहेब आणि विकासजी पाटील साहेबांना विनंती केली आपल्या शुभास आपण टॉस करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतो टॉस बॉक्समध्ये आमचे मित्र, एक उभरता सितारा या परिसरात समन्वय क्षेत्रामध्ये रोहित गोरले ज्या ठिकाणी जॉईन होतील, आणि आमचे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेशजी पाटील साहेब, बंटी शेट, सुफी पाटील साहेब आणि विकासजी पाटील साहेब आपल्या समय जॉईन आहेत. धन्यवाद संदीप सर. चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही बाजू नाण्याच्या एकदा सांगून देतोय, एका साईडला आहे आमदार चषक आणि एका साईडला सुभाष 11 खानिवली. जय हनुमान महिंदे आणि पच्छापूर आई एकविरा स्पोर्ट्स पच्छापूर या दोन संघांमध्ये नाणेफेक आपण करणार आहोत. आमदार चषक कॉलिंग आहे आणि सुभाष 11 खानिवली आलंय. मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस विनिंग कप्तानला जे शीतपेय आहे ते देणार आहोत. आई एकविरा स्पोर्ट्स पच्छापूर संघाने नाणेफेकी जिंकली. त्या कर्णधाराला आपण मान्यवरांच्या हस्ते देऊयात शीतपेय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण VIP मंचावर जाऊन विराजमान व्हायचंय. आई एकविरा पच्छापूर संघ आपण नाणेफेकी जिंकलात, निर्णय काय असेल? फील्ड. क्षेत्ररक्षण करणार आहात, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांचा सामना आहे, तर या सामन्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा वेगळी काही रणनीती असेल का? नाही, तीच रणनीती असेल. तीच रणनीती. 3 षटकांचा सामना आहे, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे गोलंदाज आहेत का त्यांच्याकडनं या सामन्यामध्ये खूप साऱ्या अपेक्षा असतील? निकेत आहे, सूरज आहे, योगेश पाटील आहे. या गोलंदाजांकडनं अपेक्षा आहेत तुम्हाला. मला शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण पाहता आपल्या विभागात पहिली अशी ही स्पर्धा आहे, पर्व 4 आहे. आपण पाहिलं असेल 4थं पर्व देखील हॅट्रिक आमदार चषक फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. तुम्ही या स्पर्धेला इथून कशा प्रकारे एन्जॉय करताय आणि या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल, आणि आमचे अजय दादा आहेत, सूरज दादा आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप संधी आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद. तर हे होते आई एकविरा स्पोर्ट्स पच्छापूर संघाचे कर्णधार, जय हनुमान स्पोर्ट महिंदे संघाचे कर्णधार आहेत. जर आपण नाणेफेकीचा गोल प्राप्त केला असता तर आपला निर्णय काय असतं? फिल्डिंग स्वीकारली. मात्र आता मनाविरुद्ध करायचं आहे. 3 षटकाचा सामना आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+, 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. 40+ जाण्याचा प्रयत्न आहे. कोणते असे फलंदाज आहेत की त्यांच्याकडनं या महत्त्वपूर्ण सामन्याकरिता खूप साऱ्या अपेक्षा असतील?
नक्कीच देवेंद्र आणि कुणाल यांच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत, कारण पहिल्या मॅचमध्ये आमची फलंदाजी चांगली झाली नाही. या मॅचमध्ये आम्ही प्रयत्न करू चांगली फलंदाजी करण्याचा. ॲज अ कर्णधार तुमची भूमिका काय राहील? नक्कीच आपण 100% योगदान द्यायचं आहे पूर्ण टीमचा, हेच 100%. 100% योगदान नक्कीच देणार आहात. सेकंड राऊंडचे हा आपण पहिला सामना पाहतोय. पहिली मॅच देखील तुम्ही इथे केलात. इथे पुरेपूर तुम्हाला अंदाज देखील आहे या खेळपट्टीचा म्हणा किंवा या ग्राउंडचा. तर या सामन्यामध्ये वेगळी अशी काही रणनीती असेल का? वेगळी तर रणनीती काही नाही, जे आहे ते आपण 100% द्यायचा प्रयत्न करू. आणि खेळपट्टीचा अंदाज केला तर बॅटिंगसाठी खूप अनुकूल आहे. तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारतोय की आपल्या विभागामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर साऱ्या स्पर्धा खेळवल्या जातात, मात्र फक्त आणि फक्त आमदार साहेबांची एक हा चषक असतो, हॅट्रिक आमदार चषक आपण पाहतोय. पर्व 4 आहे, फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. अजय दादा आणि आमदार साहेबांचे खूप आभार व्यक्त करतो, कारण मोंडोल गटामध्ये प्री एंट्री टुर्नामेंट पहिल्यांदाच भरली जाते आणि या विभागात हे कार्य तेच करून दाखवतात, फक्त कानिवलीकर करून दाखवतात फक्त. नक्कीच धन्यवाद. हे होते जे हनुमान स्पोर्ट्स मैदे संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कोळी या ठिकाणी विजयी झालेत. एकविरा स्पोर्ट्स पाच्यापूर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय महिंदे संघाला फलंदाजीकरिता. त्या ठिकाणी सज्ज आहेत समालोचन कक्षामध्ये माझे दोन्ही मोठे बंधू आहेत, संदीप पाटील सर आणि निखिल वाकले सर. अगदी नवीन समालोचकाला मोटिवेट कसं प्रकारे करावं तर या दोन व्यक्तीकडनं शिकावं. माझ्यासारख्या नवीन समालोचकाला गुरुची भूमिका देखील बजावत असताना चला तर वळूयात समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे गुरुवर्य समालोचक निखिल वाकले सर आणि संदीप पाटील सर. यस, थँक्यू सो मच. आपण शुभ सन्मानाकडे जाऊया. प्रथमतः निखिल आपण या, ज्याने आमचं आत्तापर्यंत हा 4थ्या दिवसामध्ये संपूर्ण मंचाची व्यवस्था ज्याने सांभाळली, त्याचीच बॅटिंग आपण पाहिली. त्याला आपण प्राईज देणार आहोत योगेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा. ते त्यांनीच पुरस्कृत केले त्याच्यासाठी. सो निखिलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला खेळ राहिला. जे मोठे मोठे खेळाडूंना करता आलं नाही ते त्यांनी करून दाखवले. सागर कॅप्टन आहे टीमचा. तर मी विनंती करेन अजयजी मोरे साहेब, आपण मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या पडघा परिसरातील एक शिवसेनेचं दमदार आणि कणकार नेतृत्व करणारं हे व्यक्तिमत्व आहे योगेश पाटील साहेब. आणि बंटी शेट्टी आपण सर्वत्र प्रचलित असणारं हे व्यक्तिमत्व त्यांना आपण इथं सन्मानित करूया. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय युवा सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. यानंतर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित असलेले अर्जुरी गावचे उद्योजक सन्मानित सुफी पटेल साहेबांना आपण इथं सन्मानित करूया. साहेब आपण यापुढे आपला शुभ सन्मान अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. हा शुभ सन्मान आपण याच मंचावरती करत असताना प्रत्येक अतिथींना हे शुभ सन्मानित आपण करतोय. यानंतर विकासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना आपण इथं सन्मानित करूया. साहेब आपण या अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथं करत आहोत. विकासजी पाटील साहेब यांना आपण इथं सन्मानित करतोय. यानंतर इथे ग्रुप ग्रामपंचायत खानोलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्करजी धुमाडे साहेब उपस्थित आहेत. त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. भास्करजी धुमाडे साहेबांना आपण इथं सन्मानित करूया. स्पर्धेच्या वतीने अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. सामना आपण सुरू करणार आहोत. एकविरा स्पोर्ट्स पाचापूर विपक्षामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे, द ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ जिल्हा परिषद गट मोंडूल. जिल्हा परिषद गट मोंडूलमध्ये सर्वाधिक मोठा सामना आजच्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळतो. या दोन दिग्गज संघांमध्ये ज्या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे आणि विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स पाचापूर, द ग्रेटेस्ट रायव्हरली ऑफ दिस एरियामधील हा अतिशय जबरदस्त दोन दिग्गज संघांमधील हा सामना आपण पाहतोय. आणि जिथनं आपण पुन्हा एकदा या मॅचचा आनंद घेऊया. पहिलाच बॉल निकेत गोरे गोलंदाज ट्रॅकवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे तिथनं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. वंडर बॉय ऑफ महिंदे ऋतिक पाटील लास्ट टू बी पार्ट टकआउटचा सला. परत फलंदाज बाद.